नमस्कार, गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण मस्त असा उन्हाळ्यामध्ये आपण आंबट गोड चटणी खातो ना, मस्त अशी आपल्याला कैऱ्याची आंबट गोड चटणी बनवायची आहे। मस्त अशा 2 कैऱ्या आणल्यात हा। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले आपण ते एकदा पाहू। 2 कैऱ्या घेतल्यात हा, कढीपत्ता घेतलाय, मीठ, मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि गूळ पण घेतला। आपल्याला थोडीशी गोड पण चटणी बनवायची। तर सगळ्यात अगोदर आपण कैऱ्या धुवून घेतल्यात आणि आता चिरून घेऊ। ही तोतापुरी कैरी आहे, जास्त आंबट नसती। तर आपण अशी चिरून घेऊ। ही आंबट नसती, हिच्यात चिक अजिबात नसतो, एकदम कोरडी कोरडी आहे। तर आपल्या गावठी आंब्यांमध्ये भरपूर चिक असतो। अशी बारीक चिरून घेऊ। कैरीची चटणी एकदम सोपी आहे बनवायला आणि खायला पण चवदार लागती। एकदम झटपट, जास्त वेळ नाही लागत, 5 मिनिटातच बनती। आपण मस्त अशी पाट्यावर वाटून घेणार आहेत, मिक्सरला काढणार नाही तर खलबत्त्यात कुटून घेतली तरी चालतं। बघू शकता अजिबात चिक नाही। आता कैऱ्याचं सीझन चालू झालंय, बाजारात भरपूर कैऱ्या भेटतात। आंबे चालू नाही तोपर्यंत अशी मस्त कैरीची चटणी बनवून खा, एकदम चवदार लागते, तोंडाला चवच येते चटणीनी। कैरीमध्ये कोय बनवायला सुरुवात झाली आता, कडक आहे त्याच्यामुळे घेतलं नाही आता हे। तर आपली सगळी कैरी चिरून झाली, आता पाटा धुवून घेऊ। कैरी चिरून झाली, आपल्याला मस्त वाटून घ्यायची। हिरव्या मिरच्या घेतल्या, तर तोडून आणल्यात मी आत्ताच ताज्या, आपल्या चवीनुसार घ्यायच्या। कोथिंबीर पण आत्ताच खुडून घेतली। गुळाचा खडा घेतलेला आहे। सगळी चटणी वाटून झाली, आता काढून घेतली। आपण आता तडका देऊ मस्त। चटणी झाली आपली बारीक, तर तडका द्यायचा आपल्याला मस्त। थोडंसं चमच्यावर तेल टाकायचंय। तुम्ही या चटणीमध्ये हरभऱ्याची डाळ घातली तरी चालतं, छान लागते चवीला। एक चमचा मोहरी, आपण जिरे अगोदर पण टाकलेले इथं, परत अर्धा चमचा जिरे, मस्त ताजा ताजा कढीपत्ता आणि याच्यात कोथिंबीर, याच्यामध्ये हिंग असलं तरी चालतं। मस्त आपला तडका तयार झालाय। मस्त असा तडका बसला आपल्या चटणीला, खमंग मस्त असा तडका बसला आपल्या चटणीला। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलंय। ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर लागन खायला आता ही। तर तुम्ही पण अशी साधी सोपी कैरीची चटणी बनवा, खमंग, चवदार, चटपटीत, तोंडाला चव आणणारी, आंबट गोड तिखट आपली कैरीची चटणी तयार झाली। आता कैऱ्याचं सीझन खूप चालू आहे, कैरी आणा। आंबे तर आपण भरपूर खातो, पण कैऱ्या भेटत नाहीत, नंतर लवकर आंबे पिकतात। तुम्ही पण मस्त अशी चटणी बनवून पहा आणि करून खा। पण लसूण घेतला नव्हता, पण मी नंतर उपटून आणून नंतर टाकला, आपला त्या व्हिडिओ स्किप होता। तर आपण याच्यामध्ये लसूण पण टाकलेला आहे, लसणाने एकदम छान चव लागती आपली। जर तुम्हाला कैरीची चटणी साध्या सोप्या पद्धतीने जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।